बघता बघता 80 वर्ष झाली वयाला. आज मागे वळून पाहताना दिसतो तो वळणावळणाचा माझ्या आयुष्याचा मार्ग. रंगीबेरंगी आणि नाजूक फुलपाखरं आणि कवितांनी नटलेला. खरंच आयुष्यात एखादी कविता आपण कागदावर उतरवू याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. माझे बडोदॉ सत्येंद्रनाथ त्यांनाही वाटायचं की मी त्यांच्यासारखा ICS व्हावं. हो, नुसत्या कविता करून भागणारे थोडंच. म्हणून तर मला स्वतःबरोबर इंग्लंडला न्यायचा विचार त्यांनी पक्का केला होता. महाकवी शेक्सपियरची जन्मभूमी आपल्याला पाहायला मिळणार या नुसत्या कल्पनेनंच मी भारावून गेलो होतो. फक्त काळजी एकच होती की त्या परक्या मुलखात आपल्याला कितपत एकरूप होता येईल याची. बडोदॉ सत्येंद्रनाथांना याची कल्पना होती. म्हणून तर मुंबईच्या आत्माराम तर्खडकरांच्या घरी इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शिष्टाचार शिकण्यासाठी त्यांनी मला ठेवलं. आणि तिथेच नलिनीची पहिली भेट झाली. Hello, I'm Anna. म्हणजे अन्नपूर्णा तरखडकर. मी रॉबिंद्रनाथ. रॉबिंद्रनाथ? हसायला काय? नाही, काही नाही. काही काम होतं का? हां, म्हणजे बाबांनी माझ्यावरती तुम्हाला टेबल मॅनर्स शिकवायची जबाबदारी टाकली. त्यांना काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं. मग तुम्ही या तुमचं आवरून लवकर. ॲनाचं ते वागणं माझ्या समजण्या पलीकडचं होतं. आपण अगदीच गावंढळ असल्याची जाणीव मला प्रकर्षानं होऊ लागली. पण हो, विलायतेत जाण्याची स्वप्न माझ्या सोबतीला होती. नवा देश, नवे लोक, नवा निसर्ग या सगळ्याचं अपार कुतूहल होतं माझ्या मनात. आणि या नव्या लोकात राहायचं म्हणजे तिथली संस्कृती, रीतिरिवाज, शिष्टाचार हे सगळं शिकणं अपरिहार्यच होतं. नाही, ये रोबी ठाकूर, इथे या खुर्चीवरती बस. बस. सगळ्यात पहिल्यांदा हा नॅपकिन असा घ्यायचा आणि मांडीवरती टाकायचा. आता डाव्या हातात फोर्क आणि उजव्या हातात स्पून.
कळलं ना कसं जेवायचं ते? ॲनाच्या हसण्यामागील उदासीनता मी तेव्हा पहिल्यांदा अनुभवली. पण फारसा विचार नाही केला मी त्या गोष्टीचा, कारण भविष्यात कधी आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण होईल या गोष्टीची मला जराही कल्पना नव्हती. पण कधी कधी ॲना विचित्रच वागायची. एकदा वाड्याच्या मागच्या खिडकीत बसून रडताना मी तिला पाहिलं होतं. इतक्या स्वच्छंदी मुलीच्या मनात नक्की काय सल असेल याचा मी विचार करू लागलो. ॲनाला समजणं तितकं सोपं नव्हतं हे मला कळून चुकलं होतं. ए काय रे रोबी, तू सारखा काय खोलीत बसून असतोस? कोणाशी काही विशेष बोलत पण नाहीस. तू चल बघू आत्ता पायथवीच्या खोलीत खाली. मी काय बोलणार तुझ्या कुटुंबियांशी? काय परिचय देणार माझा? बरं ते जाऊ दे. मला सांग, मघाशी काय लिहित होतास तू? मगाशी काही नाही, मी भारतीसाठी लिहित होतो. भारतीसाठी? भारती नावाचं एक मासिक आहे जे माझे वडील बंधू सत्येंद्रनाथ चालवतात, त्याच्यासाठी. म्हणजे तू लेखक आहेस तर? लेखक नाही, पण कवी आहे. मी कविता आणि पद लिहितो. कविराज रवींद्रनाथ. ए ए मला सांग ना, तू तुझी पहिली कविता कधी लिहिलीस? वयाच्या 12व्या वर्षी. कशा सुचतात तुला कविता? म्हणजे इंग्लंडला असताना मी पण एकदा प्रयत्न केला होता, पण मला नाही जमलं बुवा काही. मेरी आहे ना, कविता काय अशा सुचत नाही. त्यासाठी शेक्सपियर, कालिदास, जयदेव अशा साहित्यिकांचं लेखन वाचावं लागतं. एवढ्यावरच भागत नाही, सभोवताली होणाऱ्या अनंत परिवर्तनाचा देखील अनुभव घ्यावा लागतो. अनंत परिवर्तनाचा अनुभव? आणि तो काय असा 4 भिंतीत स्वतःला कोंडून घेता येणार आहे? ॲनाच्या अशा बोलक्या स्वभावामुळे मी खूप बदलून गेलो होतो. तिच्या सहवासाचा मला आधार वाटू लागला होता. ॲनाच्या सहवासात राहून मीही तिच्यासारखा वागायला लागलो होतो. माझ्या संकोचशील स्वभावातून बाहेर पडू लागलो होतो. ए बघ ना, किती छान फुल आहे. झाली का कविता लिहून तुझी? पण मला कुठे बंगाली येतो. तू इकडे भानुकवी का लिहिलंयस? लोकांनी माझी कविता वाचावी म्हणून मी एक गंमत करतो. तू आणि गंमत? जुन्या मैथिली भाषेच्या वळणाची पदं मी लिहितो आणि ती भानुकवी या नावानं दडपून देतो. पण असं का करायचं? मी जर माझ्याच नावाने कविता लिहिली तर ही बडी लोक माझं कौतुक करण्याऐवजी उपेक्षा करतील माझी. पण अशा वेगळ्या नावाने दिली ना की हमखास अभ्यास करतील माझ्या पदांचा. बराच आहेस की तू. ॲना आणि माझ्यातील मैत्री फुलत चालली होती आणि मी सुद्धा त्या कुटुंबात छान रमून गेलो होतो. ॲनाच्या मूळच्या तरतरीत बुद्धीवर पाश्चात्य जीवनाचे संस्कार झालेले असल्यानं ती अधिकच तजेलदार झाली होती. धीट आणि मोकळ्या स्वभावाच्या ॲनाचे विचारही अगदी स्वतंत्र होते. ॲनाच्या असण्यानं मला माझ्या अस्तित्वाची कल्पना येत होती आणि मला माझ्यातील तरुणपण उमगायला लागलं होतं. तुला एक सांगू? बोल ना. तुला सृष्टी सौंदर्य दिसतं, दुसऱ्याचं सौंदर्य दिसतं, पण स्वतःच्या सौंदर्याची जाणीव झालेली नाही वाटतं अजून. अरे नाही तर असं गबाळासारखा राहिलाच नसतास कधी. झाली तुझी टवाळकी सुरू. कधी कधी ॲनाच्या वागण्यातला विचित्रपणा मला जाणवायचा, पण त्यामागचं कारण मात्र मी कधीही शोधलं नाही. कधी तिच्या भावनांचा आवेग मला कळायचा. एरवीच्या तिच्या हसण्यामागील निरागसता वेगळंच रूप धारण करायची.
आणि मग मलाच अपराध्यासारखं वाटायचं अशा वेळी. खरं तर तिचं प्रेम मला जाणवत होतं, सुखावत होतं. पण माझ्या तरल स्वप्नाळू मनाला प्रत्यक्षात त्या प्रेमाला प्रतिसाद देण्याचं कधी सुचलंच नाही. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी ती सूचक प्रणयावेगाने मला गोंधळात पाडायची, तर कधी रस्सी खेचाच्या खेळात मला गुंतवून टाकायची. माझे केस विस्कडलेत ना. बघू तुझ्या डोळ्यात बघून नीट करते, अगं नाहीतर कुणाला तरी वेगळाच संशय यायचा. बघू ना. हो, छान दिसतेस तू, गोड दिसतेस. खरंच गोड दिसते. हो. ए मग मला एखादं नाव दे ना, तुझी आठवण म्हणून. नाव? पण तू हसायचं नाहीये. नाही नाही हसणार. नलिनी. नलिनी. हो. माझ्या कवी कहाणीतल्या स्वप्नप्रियेचे लाडके अभिधान नलिनी. मग एखाद्या कवितेत गुंफूनच दे ना. देईन ना, पण आता नाही, पुन्हा केव्हा तरी. नलिनी या नावामुळे ॲना खूपच मोहरून गेली होती. तिच्या वागण्या बोलण्यामध्ये खूप हळुवारपणा आला होता. कदाचित माझ्या स्वप्नप्रियेचे नाव तिला दिल्यामुळे माझ्या नकळत मी तिच्या प्रेमाला होकार दिला होता आणि तिच्या अंतःकरणातील प्रेमाला त्यामुळे अंकुर फुटले होते. माझे इंग्लंडला जाण्याचे दिवस जवळ येत चालले होते. नलिनीच्या जीवाची तगमग वाढली होती. विलायतेत गेल्यावर रोबी आपल्याला विसरणार तर नाही ना, या विचारानं तिला ग्रासून टाकलं होतं. मी मात्र विलायतेच्या सफरीमुळे अगदी हुरळून गेलो होतो. ॲनाची तगमग, तिचा विरह याकडे खरं म्हणजे माझं लक्षच नव्हतं. नलिनी, कसे दिसतायत युरोपियन स्टाईलचे कपडे? रोबर्ट, इंग्लंडला गेल्यावर तू तुझ्या प्रियजनांना विसरशील ना? छे, असं काही होणार. युरोपातली ती मोठी मोठी शहरं, स्वच्छ रस्ते, सुंदर निसर्ग बघून तुला तुझा सोनार बांगला पण छोटा वाटायला लागेल रे. नलिनी, परदेशात जाऊन जर माझं देशप्रेम कमी होणार असेल ना, तर मग मी परदेशात जाणारच नाही. पण मी तुला खात्रीने सांगतो की परदेशातून आल्यावर माझा आत्मविश्वास आपल्या देशावर प्रेम करण्यासाठी दुपटीने वाढेल. अशी काय बघतेस? मी विचार करते की तू जास्त सुंदर आहेस की तुझं बोलणं. रोबर्टला माहितीये, इंग्लंडमध्ये ना अशी पद्धत आहे. एखादी मुलगी झोपली असताना तिच्या नकळत जर तिचे हात म्हणजे कोणी सोडले ना, तर काय त्या मुलाला तिचं चुंबन घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. शी, ती घाणेरडं बोलतेस तू. तुला लाज वाटते का नाही? लाज का वाटायची त्याच्यात? असा प्रघातच आहे तिकडे. ते बघ, तिकडे काही असो, तू असले शब्द उच्चार करू शकतेस? चारित्र्य पावित्र्य काय आहे का नाही तुला?
सॉरी. आय एम सॉरी रॉबी. चुकले मी. मला माफ कर. मी मी सूर्याचा ध्यास घेतला. तुला कलंकित करायचा प्रयत्न केला. आय एम सॉरी. मी ज्याच्यावर प्रेम केलं त्यानं माझा त्याग केला. पण प्रेमाची ती भावना सतत माझ्या अंतःकरणात तेवत होती. ती भिजली नव्हती. आणि तुझ्या येण्यानं मला माझं प्रेम परत मिळालं. आय एम सॉरी. प्रेम याचनेचं दुःख काय असतं ते उपभोगल्याशिवाय नाही कळणार. नलिनी, रडू नकोस नलिनी. नलिनी, डोळे उघड. हे बघ, मला सगळं कळतंय, पण मला माहितीये तू पापी नाहीयेस. नलिनी, नको रडूस. डोळे उघड. डोळे उघड ना नलिनी. शोध नलिनी, खुलं बघ ही. नलिनी, तू म्हणाले होतेस ना की माझं नाव काव्यात गुंफून दाखव. हे बघ, शिव नलिनी, खोलो गो आखी. घूम एकनो भांगित नाकी. देख तुम्हार दुयार परे सखी एसुशे तुम्हारी रवी. कशी वाटली? छान. मला आवडली खूप. रवी, मी मृत्यूशय्येवर असताना जर ही कविता ऐकली असती ना तर माझ्यात नक्की संजीवन आलं असतं. माझ्या उरलेल्या आयुष्याची हीच शिदोरी आता. रवी, तू जरी मला विसरलास तरी मी कधीच नाही विसरू शकणार तुला. नाही नलिनी, मी तुला कधीही विसरणार नाही. प्रेमाच्या कोमल भावनेचा रोपी ठाकूर कधीही निरादर करणार नाही. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांनाच हे भाग्य नाही मिळत. ज्यांना प्रेम आणि सहानुभूती मिळते त्या सीता आणि शकुंतला होतात. पण उर्मिलेचं आणि अनुसयाचं काय? नायिकांच्या प्रेम भावना सगळेच व्यक्त करतात रे. पण उपेक्षितांच्या सुखदुःखात समरस होऊन त्यांच्या अंतःकरणात शिरणारे कवी उपेक्षितांचे अंतरंग. नलिनी, तुम्हाला एक नवीन दृष्टी दिलीस उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेण्याची. मी तुला नाही समजू शकलो नलिनी, पण एक मात्र नक्की, याच्या पुढे मी तुला कधीही विसरणार नाही. आणि त्याची सुरुवात म्हणून तुझ्या समोरच
मी हातमुसे घेऊन जातोय. त्यांच्या अपेक्षेचं ऋण मी मानतो. जरी मी आता त्याची किंमत मोजू शकलो नसतो तरी त्यांच्या अपेक्षांचे ऋण फेडण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. नलिनीची ती भेट, तिचं निखळ हसणं, तिचं अवखळ बोलणं, तिचं स्वतंत्र विचार करणं, खरं तर कुठलीच गोष्ट मी आजतागायत विसरू शकलेलो नाहीये. मात्र नलिनीच्या असण्यानं मला माझ्या कवितेला एक नवी दृष्टी मिळाली, एवढं मात्र नक्की.